शुभोदय बच्चों, आप सभी का हिंदी क्लास में स्वागत है। आज हम 10वीं कक्षा का कश्मीरी सेब इस पाठ के नोट्स हम देखेंगे। पिछले वीडियो में हम इस पाठ के बारे में जानकारी ली थी, तो आज हम इस पाठ के नोट्स हम कंप्लीट करेंगे। ठीक है, तो आइए देखेंगे पहला मेन क्या है। पहला मेन है एक वाक्य में उत्तर लिखिए। एक वाक्य में उत्तर लिखिए है। प्रश्न पहला, लेखक चीजें खरीदने कहाँ गए थे? लेखक चीजें खरीदने कहाँ गए थे? ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರು ವಸ್ತುಗಳು ತಗೊಳ್ಳೋಕೆ ಲೇಖಕರು? उत्तर, लेखक चीजें खरीदने चौक में गए थे या चौक के बाजार में गए थे, ऐसे भी लिख सकते हो आप। दूसरा प्रश्न है, लेखक को क्या नजर आया? लेखक को क्या नजर आया? लेखक के ಏನು ಕಾಣಿತು? उत्तर, लेखक को एक दुकान पर बहुत अच्छे रंगदार गुलाबी सेब नजर आए। तीसरा प्रश्न है, लेखक का जी क्यों ललचा उठा? उत्तर है, रंगदार गुलाबी सेब देखकर लेखक का जी ललचा उठा। चौथा प्रश्न है, टोमेटो किसका आवश्यक अंग बन गया है? उत्तर है, टमाटो भोजन का आवश्यक अंग बन गया है। भोजन का आवश्यक अंग बन गया है ಅಂದ್ರೆ ಊಟದ್ದು ಅವಶ್ಯಕ ಪಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। नेक्स्ट फिफ्थ वन, स्वाद में सेब किससे बढ़कर नहीं है? स्वाद में सेब किससे बढ़कर नहीं है? उत्तर है, स्वाद में सेब आम से बढ़कर नहीं है। छठा क्वेश्चन है, रोज एक सेब खाने से किन की जरूरत नहीं होगी? रोज एक सेब खाने से किन की जरूरत नहीं होगी? उत्तर है, रोज एक सेब खाने से डॉक्टर की जरूरत नहीं होगी। इस प्रकार एक वाक्य के उत्तर पूरे हो गए। अभी सेकंड में देखेंगे। 2-3 वाक्य में उत्तर लिखिए। पहला प्रश्न है, आज शिक्षित समाज में किसके बारे में विचार किया जाता है? उत्तर है, आज शिक्षित समाज में विटामिन और प्रोटीन के बारे में विचार किया जाता है। ಈ ತರ ನೀವು ಆನ್ಸರ್ ಬರೀಬಹುದು। ಕೀ ವರ್ಡ್ಸ್ ಆನ್ಸರ್ ಅಂತಂತ ವಿಟಾಮಿನ್ और ಪ್ರೋಟೀನ್, ಈ ತರ ಕೀ ಆನ್ಸರ್ಸ್ ನೀವು ಜ್ಞಾಪಕ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ನಿಮಗೆ आंसर बरेके इजी आगुत्ते। दुकानदार ने लेखक से क्या कहा? उत्तर है, दुकानदार ने लेखक से यह कहा कि ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ನಾನು ಫುಲ್ ಮತ್ತು ರಿಪೀಟ್ ಮಾಡಿದೀನಿ। यह कहा कि ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು? बाबूजी बड़े मजेदार सेब आए हैं, खास कश्मीर के, आप ले जाए, खाकर तबीयत खुश हो जाएगी। तीसरा प्रश्न है, दुकानदार ने अपने नौकर से क्या कहा? अंगड़ीदवनु तन्न ಕೆಲಸದವನಿಗೆ ಏನು ಹೇಳಿದ? उत्तर, दुकानदार ने अपने नौकर से यह कहा कि सुनो, आज से कश्मीरी सेब निकालना, चुन कर लाना। चौथा प्रश्न है, सेब की हालत के बारे में लिखिए। ಅಂದ್ರೆ ಆಪಲ್ದು ಏನು ಪೊಸಿಷನ್ ಇತ್ತು ಅದೆಲ್ಲನೂ ನೀವು ಬರಿಬೇಕು। ಏನೇನಾಗಿತ್ತು ಆಪಲ್, ಹೇಗಿತ್ತು? उत्तर, लेखक जब सुबह मुंह हाथ धोकर जो नाश्ता करने के लिए एक सेब निकाला तो सड़ा हुआ था। ಒಂದು ಸೇಬ್ ತೆಗೆದ್ರು ಏನಿತ್ತು? ಕೊಳತು ಹೋಗಿದಿತ್ತು। 1 रुपए के आकार का छिलका गल गया था। ಆ ಸೇಬಲ್ಲಿ 1 ರೂಪಾಯಿ ಕಾಯಿನ್ ಅಷ್ಟು
ಹಣ್ಣು ಏನಾಗಿತ್ತು, ಕೊಳತು ಹೋಗಿತ್ತು. ಸಮಜಾ रात को दुकानदार ने देखा ना होगा. समझा कि रात को दुकानदार ने देखा ना होगा. ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದ ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತು ಅಂಗಡಿದವನು ನೋಡ್ಲಕ್ಕಿಲ್ಲ. दूसरा निकाला मगर यह आधा सड़ा हुआ था. ಹೋಗ್ಲಿ ಅಂತ ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ತೆಗ್ದ, ಅದನ್ನು ಅರ್ಧಕ್ಕರ್ಧ ಕೊಳತು ಹೋಗಿದಿತ್ತು. अब संदेह हुआ, ಇವಾಗ ಡೌಟ್ ಬಂತು ಅವರಿಗೆ. दुकानदार ने मुझे धोखा तो नहीं दिया है. ಅಂಗಡಿದವರು ನನಗೆ ಮೋಸ ಅಂತೂ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲಲ್ವೋ. तीसरा सेब निकाला, ಮೂರನೇ ಸೇಬ್ ತೆಗೆದ್ರು. यह सड़ा तो न था, ಕೊಳತು ಹೋಗಿದಿರ್ಲಿಲ್ಲ. बट मगर एक तरफ दबकर बिल्कुल पिचक गया था. ಬಟ್ ಏನಾಗಿತ್ತು, ಒಂದ್ ಸೈಡು ಪ್ರೆಸ್ ಆಗಿ ಎಲ್ಲಾನು ಪಚ್ ಬಡ್ದು ಹೋಗಿತ್ತು. ಚೌಥಾ ಸೇಬ್ ನಿಕಾಲ, ನಾಲ್ಕನೇ ಹಣ್ಣು ತೆಗೆದು ನೋಡಿದ್ರು. ವಹ ಯೋ ತೋ ಬೇದಾಗ್ ಥಾ. ಬೇದಾಗ್ ಥಾ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು, ಸ್ಪಾಟ್ಸ್ ಇರಲಿಲ್ಲ, ಕ್ಲೀನ್ ಆಗಿ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಗರ್ ಉಸ್ಮೆ ಏಕ್ ಕಾಲಾ ಸುರಾಖ್ ಥಾ. ಬಟ್ ಅದರ ಮೇಲೆ ಏನಿತ್ತು, ಒಂದು ಬ್ಲ್ಯಾಕು ಹೋಲ್ ಇತ್ತು, ಸ್ಪಾಟ್ಸ್ ಇದ್ದು, ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಸ್ಪಾಟ್ಸ್ ಇದ್ದು. ಜೈಸಾ ಅಕ್ಸರ್ ಬೇರೋ ಮೇ ಹೋತಾ ಹೈ. ಜೈಸಾ ಅಕ್ಸರ್ ಬೇರೋಮೆ. ಬೇರೋಮೆ ಅಂತಂದ್ರೇನು, ಬಾರೆಕಾಯಿದಲ್ಲಿ ಗ್ರೀನ್ ಕಲರ್ ಹಣ್ಣು ಇರುತ್ತಲ್ಲ, ಬಾರೆಕಾಯಿ ಹಣ್ಣು ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕದು, ನೇರಳೆ ಹಣ್ಣು ಥರನೇ ಗ್ರೀನ್ ಕಲರ್ ಹಣ್ಣು ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಬಾರೆಕಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. काटा तो भीतर वैसे ही धब्बे जैसे बेर में होते हैं. एक से भी खाने लायक नहीं थे. ಅವೆಲ್ಲ ಕಟ್ ಮಾಡಿ ನೋಡಿದ್ರೆ ಒಂದು ಸೇಬು ತಿನ್ನೋ ಯೋಗ್ಯ ಇರಲೇ ಇಲ್ಲ. तीसरा मेन है जोड़कर लिखी है. मैच द फॉलोइंग. जोड़कर लिखना है. आप डायरेक्ट आंसर भी लिख सकते हो या ऐसे मैच करके भी लिख सकते हो. ನೀವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಆನ್ಸರು ಸಹ ಬರಿಬಹುದು, ಕ್ವಶನ್ ಬರೆದು ಆನ್ಸರ್ ಬರಿಬೇಕು. ಇಲ್ಲಾದರೆ ಈ ಥರನೂ ಮ್ಯಾಚ್ ಮಾಡಿ ಬರಿಬಹುದು. फर्स्ट वन, सेब को रुमाल में बांधकर मुझे दे दिया. आंसर, फल खाने का समय तो कब है, प्रातः काल है. एक सेब भी खाने लायक नहीं. व्यापारियों की साख बनी हुई थी. इस प्रकार मैच द फॉलोइंग खत्म हो गए लिखना. चौथा मेन है विलोम शब्द लिखिए. पहला प्रश्न, शाम. शाम का विलोम शब्द क्या होता है, सुबह. खरीदना, बेचना. तीसरा है बहुत, कम. चौथा अच्छा, बुरा. पांचवा शिक्षित, अशिक्षित या अनपढ़. छठा आवश्यक, अनावश्यक. सातवां गरीब, अमीर या श्रीमंत. आठवां है रात दिन, रात दिन. नौवां है संदेह. उसका विलोम शब्द क्या आएगा, निसंदेह, अपोजिट वर्ड्स. 10वां साफ, गंदा. 11वां बेईमान, ईमानदार, वफादार. 12वां विश्वास, अविश्वास. 13वां सहयोग, असहयोग. 14वां है हानि, लाभ. 15वां पास, दूर. 16वां गम, खुशी. इस प्रकार विलोम शब्द पूरे हो गए. नेक्स्ट मेन रहेगा फिफ्थ मेन, अनुरूपता. पहला है केला पीला रंग का है. ಅಂದ್ರೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಸಿಮಿಲರ್, ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಯಾವ ತರ ವರ್ಡ್ ಕೊಟ್ಟಿದಿರ್ತಾರೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ವರ್ಡ್ ಡಿಪೆಂಡ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ನೋಡಿ, फर्स्ट वन केला पीला रंग. सेब कौन सा रंग, गुलाबी रंग या लाल रंग भी लिख सकते हो. दूसरा है सेब फल है, ಅಂದ್ರೆ
ಸೇಬು ಒಂದು ಹಣ್ಣು ಇದೆ, ಕ್ಯಾರೆಟ್ ಏನಿದೆ ತರಕಾರಿ, ಸೊ ಹಾಗೆ ಕ್ಯಾರೆಟ್ गाजर सब्जी। नागपुर में संतरा फेमस है, ನಾಗ್ಪುರದಲ್ಲಿ ಸಂತ್ರೆ ಫೇಮಸ್ ಆಗಿದೆ, ಹಾಗೆ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಏನು ಫೇಮಸ್ ಆಗಿರುತ್ತೆ, ಸೇಬ್। ಕರೆಕ್ಟ್, नागपुर में संतरा तो कश्मीर में सेब। ಕಪड़ा ನಾಪ್ನಾ ಅಂದ್ರೆ ಬಟ್ಟೆ ಮೆಜರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಹಾಗೆ ಟೊಮಾಟೊ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತೂಕ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರಲ್ವಾ, ಅದಕ್ಕೆ ಹಿಂದಿದಲ್ಲಿ ಏನಂತಾರೆ, तोलना। कपड़ा नापना तो टमाटो तोलना। इस प्रकार आप अनुरूपता गेस करके लिख सकते हो। छठा मेन है अन्य वचन लिखिए। पहला है चीजें चीज, दूसरा है रास्ता रास्ते, तीसरा फल फल, चौथा घर घर ही आता है, पांचवा रुपए रुपया, छठा आंखें आंख, सातवां मेन कर्मचारी कर्मचारी वर्ग या कर्मचारी गण ऐसे भी लिख सकते हो। व्यापारी व्यापारी वर्ग व्यापार वर्ग या व्यापारी गण ऐसे भी लिख सकते हो। रेवड़ी रेवड़िया, दुकान दुकानें। इस प्रकार अन्य वचन रूप लिखना अपना पूरा हो गया। सातवां मेन है प्रत्येक शब्द के अंतिम अक्षर से एक और शब्द बनाइए। ಅಂದ್ರೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಉದಾಹರಣೆ ಸೇಬ್, ಸೇಬ್ ಸೇಬ್ ಕೊನೆಯ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು, ಬ, ಸೊ ಬ ಮೇಲೆ ನೀವು ಇನ್ನೊಂದು ವರ್ಡ್ ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು, ಬ ಲಿಂತ ಬಂದರ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದರ್ ಲಾಸ್ಟ್ ವರ್ಡ್ ಏನು ಬಂತು, ರ, ಸೊ ರ ಲಿಂತ ನೀವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವರ್ಡ್ ಮಾಡಬೇಕು ರಂಗ, ರಂಗದ ಲಾಸ್ಟ್ ವರ್ಡ್ ಏನು ಬಂತು, ಗ, ಅದರಲಿಂತ ಏನು ವರ್ಡ್ ಆಗುತ್ತೆ, ಗರಮ। ಹಾಗೆ ಮುಂದಿಂದು ನಾವು ಎಲ್ಲಾನು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡೋಣ। पहला है दुकान नर रस स्वाद दाम, सेकेंड वन बाजार रात तराजू जुल्म मन, थर्ड वन रुमाल लाल लेन देन लेन देन नजर। लेन देन ಇದು ಎರಡು ಒಂದೇ ಅಕ್ಷರ ಒಂದೇ ವರ್ಡ್। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫೋರ್ತ್ ಒನ್ ಲೇಖಕ್ ಕಲಮ ಮೇವಾ ವಿಶ್ವಾಸ। ಈ ತರ ನೀವು ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ಏನು ಬರುತ್ತೆ ಅದರಲಿಂದ ನೀವು ಯಾವಾದಾದರೂ ವರ್ಡ್ ಬರಿಬಹುದು, ಇದೇ ಬರಿಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದು ಮೈಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಆ ವರ್ಡ್ಸ್ ನೀವು ಬರಿಬಹುದು ಕೊನೆ ಅಕ್ಷರಲಿಂತ। आठवां मेन है निम्नलिखित वाक्यों को सही क्रम से लिखिए। पहला प्रश्न गाजर गरीबों भी पहले के पेट की चीज भरने थी। ಅಂದ್ರೆ ನೋಡಿ ಇದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಎಲ್ಲ ರಾಂಗ್ ಇದೆ ತಾನೆ, ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕರೆಕ್ಟ್ ಇಲ್ಲಲ್ವಾ, ಸೊ ನೀವು ಇದಕ್ಕೆ ಕರೆಕ್ಟ್ ಫಾರ್ಮ್ ದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು। उत्तर है गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज थी। ಈ ತರ ನೀವು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕು। नेक्स्ट सेंटेंस ನೋಡೋಣವಾ। अब चीज नहीं है वह केवल स्वाद की। देखो इधर भी जंबल करके दिया है ना सेंटेंस, तो उसका उत्तर क्या आएगा सही सेंटेंस में, अब वह केवल स्वाद की चीज नहीं है। थर्ड वन नहीं लायक खाने भी सेब एक, उत्तर क्या बनेगा, एक सेब भी खाने लायक नहीं। चौथा है मालूम हुई घर आकर अपनी भूल। सेंटेंस करेक्ट ಆಗಿಲ್ಲ, ಲೆಸನ್ ದಲ್ಲಿ ಯಾವ ತರ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಬಂದಿದಿರುತ್ತೆ ಅದೇ ತರ ನೀವು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಆನ್ಸರ್ ದಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು। उत्तर है
घर आकर अपनी भूल मालूम हुई। इस प्रकार आपको जंबल वर्ड्स दिए रहते हैं, आपको उसको करेक्ट सेंटेंस में फ्रेम करना रहता है। 9वां मेन है कन्नड़ अथवा अंग्रेजी में अनुवाद कीजिए। ಕನ್ನಡ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲಿಷ್ದಲ್ಲಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡೋದಿದೆ ನಿಮಗೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್। पहला प्रश्न, गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज है, या गाजर भी पहले गरीबों के पेट भरने की चीज थी। कन्नड़ में क्या आएगा ट्रांसलेशन? गजरी ಮೊದಲು ಬಡವರ ಆಹಾರವಾಗಿತ್ತು। उसे अंग्रेजी में ट्रांसलेट करिएगा। अर्लियर कैरेट वॉज फूड ऑफ पुअर पीपल। सेकेंड वन, दुकानदार ने कहा बड़े मजेदार सेब आए हैं। उसका कन्नड़ में क्या होगा ट्रांसलेशन? ಅಂಗಡಿಯವನು ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಸೇಬು ಬಂದಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದ। ಅದೇ ಇಂಗ್ಲಿಷ್ದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ? शॉपकीपर informed that good quality apples are available। तीसरा है एक सेब भी खाने लायक नहीं है। कन्नड़ में इसका क्या होगा ट्रांसलेशन? ಒಂದು ಸೇಬು ಸಹ ತಿನ್ನಲು ಯೋಗ್ಯವಾಗಿ ಇರಲಿಲ್ಲ। अंग्रेजी में क्या बनेगा? Not even an apple was fit for consumption। चौथा है दुकानदार ने मुझसे क्षमा मांगी। उसका कन्नड़ में क्या ट्रांसलेट होगा? अंगड़िಯವನು ನನಗೆ क्षमे ಕೇಳಿದ್ದ। उसका अंग्रेजी में क्या होगा? शॉपकीपर आस्क्ड फॉर माय पार्डन। आशा करती हूँ कि आपको कश्मीरी सेब इस पाठ के प्रश्न उत्तर समझ में आए होंगे और यह वीडियो आपको अपने नोट्स कंप्लीट करने में भी सहायता होगी। मेरे चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें ताकि आपको अगले पाठ के संबंधित नोट्स मिलते रहे। धन्यवाद।